म्हणजे पाणी चमकलं बस साहेब बस आपण अरे आप बैठो मैं बैठता हूँ हाँ इधर बस हाँ वाइट हे पाणी दे ना ते सर तुम्ही वो तो आ रहा है तो ऐसे अभी आपकी कलेक्टर सबको डाल देता हूँ ना योगेश कुमार अनिल को सबको डाल देता हूँ तुरंत इतना होते भी नहीं चुपचाप हूँ और वही चीज़ इसमें माही बैठ जाएंगे ऐसा किया हाँ बहुत ज़रूरत हो गया है तो नहीं होना चाहिए था ऐसा बोलते थे देखो क्लियर आया क्लियर आया कधीपासून नाही तुमच्या घरात चालू आहे 6 आपलं जून महिन्यापासून 6व्या महिन्यापासून हे चालू आहे सगळं मग तुम्ही सोसायटीला सांगितलं नाही सोसायटीला सगळं सांगितलं सोसायटी बोलते आम्ही बघितलं कुठं काय बांधकाम चालू नाही मग तुमची तक्रार असेल तर तुम्ही लिहून द्या कोणाचं नाव असेल तर तुम्ही लिहून द्या म्हणलं तुम्ही सेक्रेटरी आहे तुम्ही चेअरमन आहेत पदाधिकारी आहेत तुम्ही तुमचं लक्ष ठेवण्याचं काम आहे कमिटीचं काम आहे कमिटी म्हणजे सोसायटीची पालक असते आणि कोण कुठं काय करतो हे सोसायटीची लक्ष ठेवण्याची पहिली जबाबदारी आहे मग तरी कमिटीचे सभासद जे आहेत चेअरमन सेक्रेटरी हे सगळे मला समर्थन देण्याच्या किंवा तुम्ही बोलता ही तक्रार खरी आहे असं बोलण्यापेक्षा उलटप्रती चव्हाणचंच समर्थन करतो ती लोडोगरी आहे की परवानगीची इमारत परवानगीची इमारत सिडको आणि महापालिका मान्यता प्राप्त आहे मूळ आराखड्यामध्ये तोडफोड वाढीव बांधकाम हेराफेरी करून ह्या सोसायटीमध्ये चव्हाणनी पहिली सुरुवात केली आणि चव्हाणच्या नंतर चव्हाणचं तुटलं तर आपलं तुटेल हे तुम्ही चव्हाणचं तुटणार नाही मग आपलं तुटणार नाही म्हणून ह्या इमारतीमध्ये बऱ्याचशा लोकांनी अशी तोडफोडीची कामं केली आहेत स्थानिक नगरसेवक तुम्ही काय सांगितलं की नाही याच्याबद्दल स्थानिक नगरसेवकांच्या विरोधात माझ्या मुलीने या आत्ताच्या झालेल्या निवडणुकीमध्ये शिवसेनेची उमेदवारी पत्करली होती स्वीकारली होती आणि त्या निवडणुकीमध्ये उमेदवार असल्यामुळे माझ्यावरती स्थानिक नगरसेवकांनी तो राग काढला मग आयुक्त महापौर कोणाला भेटले की नाही मी या प्रकरणी सगळे लेखी तक्रारी केल्या महापालिकेचे आयुक्त आहेत त्यांना प्रत्यक्ष जाऊन भेटलो सविस्तर ही तक्रार सांगितली त्यांना रितसर पटवून देण्याचा प्रयत्न केला परंतु महापालिका आयुक्तांनी मला पहिल्यांदा 1-2 वेळा दाद दिली नाही त्याच्यानंतर मी रितसर हे म्हणजे कॅमेऱ्यामध्ये सगळं शूटिंग करून घेऊन गेलो होतो माझ्या मोबाईलमध्ये त्यावेळेला ते शूटिंग त्यांना दाखवली मग आयुक्ताच्याही लक्षात आलं की अनादी बांधकाम उच्च म्हणजे 14 फूट उंचीचं दिसून आलं मग आयुक्तांनी माझ्यासमोर स्थानिक नगरसेवकाला फोन लावला की तुम्ही माझी दिशाभूल केली आहे आणि छपरा टाकला असं सांगितलं परंतु छपरा न टाकता हे बांधकाम केलेलं आहे 14 फूट उंचीचं दिवाळ दिसतंय तुम्ही माझी दिशाभूल केली ताबडतोब तुम्ही मला येऊन भेटा असं आयुक्तांनी नगरसेवकाला सांगितलं नगरसेवक कुठेतरी बाहेर असल्याचं सांगितलं आयुक्तांनी नंतर भेटले की नाही हे पर्यंत सांगितलं नाही परंतु मला वारंवार आयुक्तांनी हेच निदर्शन सांगून दिलं की स्थानिक नगरसेवक शुभांगी गायकवाडच ह्या चव्हाण कुटुंबाला माझ्याकडे घेऊन येतात आणि वारंवार त्याच माझ्यावरती म्हणजे हे समर्थन करतात म्हणजे याच्यावरून असं झालं की स्थानिक नगरसेवकाने या अनधिकृत बांधकामाला चव्हाणनी केलेल्या अनधिकृत बांधकामाला समर्थन देत वास्तविक पाहता स्थानिक नगरसेवकाचं काम हे होतं की ज्याने कोणी अनधिकृत काम केलं त्याला विरोध करणं कायद्याच्या विरोधात आहे असं समजावून सांगणं गरजेचं होतं परंतु तसं न करता जे समर्थन केलं गेलं हे समर्थन सहजासहजी झाल्याचं मला दिसून येत नाही याच्यामध्ये काहीतरी साशंकता वाटते कुठल्या पक्षी नगरसेवक आहे त्याच्या म्हणजे इथले स्थानिक नगरसेवक हे बहुजन विकास आघाडी आमदार जितेंद्र ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली जो कार्यरत पक्ष आहे बहुजन विकास आघाडी त्या पक्षाचे नगरसेवक आहे तुम्ही त्यांना भेटले की नाही हां मी या प्रकरणी इकडे महापालिकेमध्ये दाद मिळत नाही म्हणून शेवटी आमदार जितेंद्र ठाकूर यांच्याकडे गेलो आमदार जितेंद्र ठाकूरांना सर्वस्व ही परिस्थिती माझी समस्या समजावून सांगितली त्यांनी ऐकून घेतल्यानंतर मला सांगितलं जे पक्षाचे संघटक भविष्याचे संघटक आहेत अजय पाटील त्यांना भेटण्याचं सांगितलं तुम्ही बोला हां त्यांना भेटण्याचं सांगितले मग ते या प्रकरणी काय ते तुम्हाला डिसिजन येतील असं सांगितलं म्हणून त्यांच्या सांगण्यानुसार मी अजय पाटील यांना भेटलो
अजय पाटलांच्या ऑफिसमध्ये जाऊन. मग अजय पाटलांची चर्चा केल्यानंतर ते मला म्हणाले की उमेश नाईक जे उपमहापौर आहेत, उपमहापौरांना आणि मी जितूभाई शहा यांच्या ऑफिसमध्ये बसून काय ते आपण तोडगा काढू असं त्यांनी मला सांगितलं. 2 वेळा उमेश नाईक, जितूभाई शहा यांची बैठक झाली जितूभाई शहाच्या ऑफिसमध्ये. परंतु त्यामध्ये त्या मिटिंगमध्ये असं ठरलं की उमेश नाईक उपमहापौर असल्याने आणि नागसुपारीचे नेते असल्यामुळे तेच या प्रश्नाचा निर्णय लावतील, म्हणून तुम्ही बिंदास राहा आणि तुम्ही त्यांच्या पाठीमागे राहा म्हणून मला सांगितलं. परंतु मी या प्रकरणी न्याय मिळवून वारंवार उमेश नाईकांच्या संपर्कामध्ये राहिलो. उमेश नाईकांचा संपर्क होत नव्हता. अखेर त्यांनी मला 2 महिन्यानंतर की या प्रकरणी ती समोरची म्हणजे चव्हाण ही व्यक्ती आहे हे ऐकायला तयार नाही आहे असं सांगून हात झिडकारले. मग तुम्ही तुमच्या वाढदिवसाच्या दिवशी आमरण उपोषणाची सुरुवात करणार असं बातमी आहे, ते खरं आहे का? ही बातमी खरी आहे. आणि कारण वाढदिवसाचा दिवसच हा मी याच्यासाठी निवडला की ज्या दिवशी माझा जन्म झाला आहे, माझी बाजू सत्याची असून माझ्यावरती अन्याय होत असताना आज झोपडपट्टीपेक्षाही बदतर माझी परिस्थिती झालेली आहे. एवढा पैसा खर्च करून अधिकृत बिल्डिंगमध्ये मी वास्तव्यावर राहायला आलो आणि ही अशी परिस्थिती झाली, मला न्याय मिळत नाही. म्हणून ज्या दिवशी माझा जन्म झाला त्या दिवशी आपला देहत्याग करायचा हे उद्दिष्ट ध्यानी ठेवून एक म्हणजे निर्णय घेतला की वाढदिवसाच्या दिवशीच माझं जे काय होईल न्याय मिळवता मरणानंतर पत्करेन या निर्धाराने मी हा दिवस निवडला. काही गुंडांनी तुम्हाला तुमच्या मुलांना जीव ठरवण्याची धमकी दिली, ते खरं आहे का? होय, ही बातमी खरी आहे. कारण या प्रकरणामध्ये चव्हाण यांची मुलगी आणि ज्या गुंडांनी धमकी दिली त्या दोघांचं अफेअर असल्याचं त्या मुलांनी सांगितलं. कारण त्या मुलांनी आम्हाला जेव्हा धमकी दिली तेव्हा माझ्या मुलांनी विचारलं तुझा काय संबंध ह्या सोसायटीशी. त्यावेळेला गोंड्या नावाच्या म्हणजे त्याचे वडील टाडा आरोपी ठाणे आपलं पुणे जेलमध्ये टाळा आरोपी शिक्षा भोगत असताना त्यांनी बापाच्या त्या कर्तृत्वाचा गैरफायदा अशा प्रकारे उठवण्याचं षडयंत्र रचल्याचं यावरून दिसून येत आहे. त्या गोंड्याने असं सांगितलं की या प्रकरणामध्ये तुम्ही लक्ष घालायचं नाही, तुझा काय संबंध असं माझ्या मुलांनी विचारलं असता. तो म्हणाला की ती मुलगी माझी गर्लफ्रेंड आहे. परंतु या सोसायटीची त्याचा काही संबंध नसताना जर बाहेरून येऊन गुंड आणून आम्हाला धमक्या देतात, जीवानिशी मारण्याचा प्रयत्न करून अशी जर धमकी देतात, मग आम्ही या प्रकरणी न्याय मिळावा म्हणून स्थानिक पोलीस स्टेशन, DYSP, ॲडिशनल SP, SP, मुख्यमंत्री, राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, राज्यपाल यांच्याकडे सगळीकडे दाद मागितलेली आहे. तुम्हाला काय वाटतं की आता तुम्हाला न्याय भेटणार आहे? न्याय मिळेल अशी अपेक्षा आहे. आपण सत्याने चालणारा माणूस आहे. दादागिरी, भाईगिरी, गुंडगिरी करणाऱ्यापैकी आम्ही नाही आहे. जर तसं करायचं असतं तर एवढे 2 वर्षे आम्ही हे दुःख सहन केलंच नसतं. हा जो अन्याय आहे, रास्त मार्गाने अन्याय सुटावा, या लोकशाही मार्गाने मला न्याय मिळेल अशी माझी अपेक्षा नव्हती, खात्री आहे. म्हणून मी न्याय मार्गाने चालणारा माणूस असल्यामुळे मला विश्वास आहे की या प्रकरणी मला न्याय मार्गाने यश मिळेल. आपलं नाव आणि आपण काय करतो? माझं स्वतःचं दैनिक कराडे समाचार म्हणून माझ्या मालकीचं आहे. मी संपादक, प्रकाशक, मालक आहे. माझा स्वतःचा प्रेस आहे आणि लोकांच्या समस्या, गोरगरिबांच्या समस्या सोडून त्यांना न्याय मिळावा म्हणून माझ्या वृत्तपत्रातून मी सातत्याने त्याविरुद्ध अन्यायाच्या विरुद्ध लढत आलेल्या बातम्या छापत आलेल्या आहे. लोकांना न्याय मिळावा म्हणून सरकारी अधिकारी, स्थानिक पोलीस स्टेशन, इतर ठिकाणी सगळीकडे मी न्याय मागण्याचा प्रयत्न लेखणीच्या माध्यमातून केलेला आहे. लोकांकडून आपली काय अपेक्षा आहे? कधीपासून आपला पेपर चालू झाला? माझा पेपर 2004 पासून इथे नारायणपूरमध्ये दैनिक सुरू आहे. लोकांशी आपल्या काय अपेक्षा आहे? लोकांची उपोषणासाठी लोकांशी आपली काय अपेक्षा आहे? माझी सत्याची बाजू आहे, न्याय बाजू आहे. लोकांनी माझी समस्या समजून घ्यावी आणि मी ज्या काय समस्या मांडलेल्या आहेत लोकांनी त्याची वास्तव काय जाणून घेऊन मला न्याय लोकांनी सहकार्य करावं ही अपेक्षा आहे. तुम्ही तिकडे वापस चालू हो जाएगा.